दिवाली से पहले जारी हो सकती है 21वीं किस्त। नवरात्र शुरू होने वाले हैं। मोदी सरकार ने इस दिन से जनता को बड़ा तोहफा दिया है। दरअसल नवरात्रि के पहले दिन केंद्र सरकार ने देशवासियों को राहत देते हुए 22 सितंबर से उम्मीद है कि किसानों को दिवाली का एक और तोहफा जल्द मिल सकता है। ये तोहफा है पीएम किसान सम्मान निधि योजना की 21वीं किस्त का। राज्यामध्ये जून ते ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। 191 तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना 73 कोटी 91 लाखांची मदत जाहीर केली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दोन अत्यंत मोठ्या गुड न्यूज समोर आले असून यामुळे तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग या दोन्ही गुड न्यूज तुम्ही आजच्या बातमीसत्राच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिल्याच असतील, परंतु याच्या पुढील बातमी अशा प्रकारची आहे की आजपर्यंत केवळ पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येईल अशा प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या। परंतु आज केंद्र सरकारने थेट 21 हप्ता दिवाळीपूर्वी म्हणजे येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये किती तारखेला वाटप करण्यात येईल याची अधिकृत अशी तारीख जाहीर केली आहे। आणि याबरोबरच यामधील दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांना जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आता वाटप करण्यात येणार असून हे नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या आता राज्य सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात येत आहेत। आणि यामध्ये तुमच्या गावाची यादी पाहण्यासाठी आणि ती डाउनलोड करून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजच्या बातम्या शेवटपर्यंत पाहायच्या आहेत। आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमी सत्राच्या सुरुवातीलाच राज्यामधील राशन कार्ड धारक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। राज्यामधील केसरी शिधापत्रिक धारक लाभार्थ्यांना आता धान्याऐवजी आता रोख पैसे मिळणार आहेत। तसेच हे पैसे डीबीटी प्रणालीद्वारे आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रिक धारक लाभार्थ्यांना आता अन्नधान्याऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे। आता प्रत्यक्षमध्ये या निर्णयाची आता जिल्हा पुरवठा विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार असून राज्यामध्ये तब्बल 72,899 केसरी शिधापत्रिक धारक लाभार्थ्यांना आता या अंतर्गत रोख रकमेचा फायदा मिळणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या मार्फत एका नवीन योजनेला मंजुरी। मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेची आता घोषणा करण्यात आली असून आमदारांच्या अध्यक्षतेखाली आता मतदारसंघनिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहे। तर मग शेतामधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते या नवीन योजनेची आता राज्य सरकारच्या मार्फत घोषणा करण्यात आली। त्याबरोबरच विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली आता समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडामधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जाहीर केले आहे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। नापेडचा कांदा सप्टेंबर महिन्यामध्ये बाजारामध्ये येईल। मात्र या कांद्यामुळे बाजारामध्ये भाव गडगडणार असल्याची माहिती बाजार तज्ञ व्यक्तींकडून व्यक्त करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला कमी भाव, मात्र नापेड आणि एनसीएफचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली। आणि यामध्ये नापेड आणि एनसीएफची कांदा खरेदी किती झाली आहे आणि किती दिवसापर्यंत ही खरेदी सुरू ठेवायची, तसेच नापेडचा कांदा बाजारामध्ये आल्यावर काय भाव द्यायचा यावर चर्चा करण्यात आली। आणि यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये खरेदी करण्यात आलेला कांदा आता बाजारामध्ये विक्रीस आणण्याचे धोरण निश्चित करण्यात आले असून आता याच कांद्यामुळे राज्यामधील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे पुन्हा एकदा भाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाईसाठी आता शेतकऱ्यांना 73 कोटी 43 हजार रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात येते। तर कोकण विभागासाठी 37,40,000 रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर करण्यात आली आहे। तर मग जुलै ते ऑगस्ट या महिन्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। आणि या नुकसानीचे राज्य सरकारच्या मार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
तात्काळ नुकसान भरपाई वाटप करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते आणि यानुसारच आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 73,43,00,000 रुपयांची नुकसान भरपाई आज मंजूर केली असून ही नुकसान भरपाईची रक्कम येत्या 8 दिवसांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या मार्फत सध्या समोर येत आहे। राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। राज्यामधील 8 जिल्ह्यांना आता 74 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत मंजूर करण्यात आली आहे। राज्यातील 191 तालुक्यांमध्ये शेती पिकांचे झाले होते नुकसान। राज्यात जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी आता 73,91,43,00,000 रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या मार्फत मंजूर करण्यात आली असून अशा प्रकारचा शासन निर्णय देखील आता राज्य सरकारने जाहीर केला आहे। या अंतर्गत राज्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या 8 जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता नुकसान भरपाईची रक्कम पुढील 2 दिवसांमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या मार्फत सध्या समोर येत आहे। राज्यातील पीक पाहणीची नोंद राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। आता 20 सप्टेंबर पर्यंत करा आपल्या पिकाची ही पीक पाहणी नोंदणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आता 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून सरासरी 40% नोंदणी आतापर्यंत राज्यामध्ये पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येत आहे। तर मग खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ही पीक पाहणीची मुदत 14 सप्टेंबर देण्यात आली होती। मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद करता आली नाही, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची दुबार पेरणी केल्यामुळे आता या पीक पाहणीला 6 दिवसांची राज्य सरकारच्या मार्फत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ही मुदत आता 20 सप्टेंबर करण्यात आली असून राज्यामधील एकूण पीक क्षेत्रांच्या सुमारे 40% पिकांची नोंदणी आतापर्यंत करण्यात आली आहे। देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। पीएम किसान योजनेचे पैसे आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार। शेतकऱ्यांना आता डबल खुशखबर मिळणार आहे। तर मग यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी आहे आणि त्यामुळे 20 ऑक्टोबरच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि यामध्ये आता बिहारच्या विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर आल्यामुळे निवडणूक आयोग या महिन्याच्या शेवटी त्यांच्या निवडणुकीचे वेळापत्रक देखील जाहीर करू शकते आणि एकदा का निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की मग केंद्र सरकारला त्यांच्या कोणत्याच योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवता येत नाहीत। त्यामुळे आता याच निवडणुकीच्या अगोदर केंद्र सरकारला त्यांच्या पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता देशामधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवणे आता बंधनकारक असणार आहे। त्यामुळे साधारणतः पुढील 8 दिवसांमध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे येणाऱ्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतील। राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। कापसाचा भाव आता हमीभावापेक्षा देखील कमी राहण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। तर मग देशामध्ये सध्या कापसाचा मोठा साठा उपलब्ध असून याशिवाय 31 डिसेंबर पर्यंत कापसाच्या मुक्त आयातीला सरकारच्या माध्यमातून परवानगी देण्यात येत आहे आणि या परिस्थितीमध्ये आयातीमध्ये कापसाचे आगमन वाढेल आणि याबरोबरच काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा कापूस देखील बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी येणार असल्यामुळे परिणामी दरावर दबाव यांची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस हमी दराने विक्री करण्याचे नियोजन करावे अशा प्रकारचे आवाहन कापूस बाजारातील तज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। तर मग अशा प्रकारच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।